अक्कासाहेब दादासाहेब, अक्कासाहेब काय झालं? तुम्ही इथं? माफ करा, यावं लागलं. तुम्ही बाहेर येऊ शकाल? तातडी आहे. हॅलो सर. खान साहब माफी असावी पण आम्हाला निघावं लागेल. ये क्या शंभूराजे, अभी तो दावत शुरू हुई है. लेकिन शंभूराजे ऐसे कैसे जा सकते आप? ये शरबत के प्याले है, भागा नगरी कबाब है, बगदादी पुलाव है, बिरयानी है, ऐसे नहीं जा सकते आप. क्षमा असावी पण आमच्या अक्का साहेबांना यावं लागलं म्हणजे काहीतरी तातडी असणार. इजाजत. इजाजत नहीं है. इतनी आला दावत को आप दावत कर रहे हैं? खान साहब फिर कभी. शंभूराजे, ऐसा मौका बार बार नहीं मिलता. का? आम्ही आहोत, तुम्ही आहात, खान साहेबही आहेत. मौके तो आते रहेंगे. येतो. खुदा हाफिज. ये क्या हुआ? शंभू राजे ने तो पूरी प्याली पी ली थी शरबत की, और फिर भी यहाँ से वो पूरी होश हवास में निकल भी गए. नहीं नहीं, ऐसा नहीं हो सकता. मुल्ला, तुमने काम तो ठीक किया था ना? ये क्या बात हुई हुजूर? मैंने तो काम खरा किया था. आपने जो जहर की शीशी दी थी, मैंने पूरी की पूरी शीशी शरबत में मिला दी थी. तो फिर असर क्यों नहीं हुआ? यही तो मेरी समझ में नहीं आ रहा है, ऐसे कैसे हुआ? बेवकूफ, गधे हो तुम. रत्ती भरा कल लेंगे तुम्हारे अंदर. और खान साहब, कम से कम आपसे हमें ये उम्मीद नहीं थी. अगर आज शंभू राजे को कुछ हो जाता तो हमारी 2 साल की कड़ी मेहनत मिट्टी में मिल जाती. खान साहब, कुछ तो सोचिए. हमें हमारी चाल चलने दीजिए. तो फिर क्या काफर को मारना गलत बात है? मानते हैं वो काफर है, मानते हैं वो हमारा दुश्मन है, लेकिन आप नहीं जानते खान साहब, वो हमारे लिए सोने का अंडा देने वाली मुर्गी है. और आप हमारी मुर्गी को मुफ्त में हलाल कर रहे थे. हुजूर, माफी चाहता हूँ. अब शंभू राजे को मुर्गी समझो, शेर समझो या छावा समझो, कुछ भी समझो, पर अब वो जिंदा नहीं बचेगा. उन्होंने जहर पी लिया है. मुल्ला अहमद, शरबत में कुछ नहीं था. यह है वो कातिलाना जहर हमारे पास है. आइंदा जो भी कुछ करो सोच समझ कर करना, क्योंकि अगर काम बिगड़ जाता है तो मुगल सल्तनत में जहर भी पीना पड़ता है. तारीख गवाह है इस बात की, याद रखना. देखा खान साहब, कैसे शंभू राजे की तरफदारी कर रहे थे, कैसे उनकी खुशामद कर रहे थे, उनकी हिफाजत के जलवे देके आपने. यहाँ पर हम शंभू राजे को मारना चाहते हैं, वहां पे दिलेर खान उनके साथ दोस्ती जता रहे हैं. चुप कर. सारा खेल तूने बिगाड़ा है. सान परामर्श मुल्ला, एक छोटा सा काम नहीं तुझसे किया गया. लानत है तुझ पे. निकल जा यहाँ से. अक्का साहेब, तुम्ही त्या पांढरीला कट्यार लावायला नको होती. कट्यार लावायला नको होती? फाडणारच होतो आम्ही त्याला. अक्कासाहेब, दादासाहेब, बोलण्याची सुद्धा एक पद्धत असते. त्याला चांगलंच माहित आहे आम्ही कोण आहोत आणि काय आहोत. शिवछत्रपतींच्या कन्या आहोत आम्ही. हो अक्का साहेब, आणि आम्ही त्याला फक्त एवढंच म्हणालो होतो, आमचे दादासाहेब कुठे आहेत? तर कुर्मीची भाषा, मर्जीची भाषा आमच्या बरोबर. अक्का साहेब, तो चुकलाच, परंतु आणि आम्ही घाईने यायला निघालो कारण काही दगा फटका होईल ही खबर लाडीने आम्हाला दिली होती. सगळं मान्य, पण एक गोष्ट लक्षात घ्या, याच लोकांना हाताशी धरून आम्हाला आमचा कार्यभाग साधायचा आहे. या माणसांना? होय, आणि म्हणूनच त्यांना दुखावून चालणार नाही. उलट या काळात त्यांना अंजारलं गोंजारलं पाहिजे, चुचकारलं पाहिजे. दादासाहेब, अहो ही माणसं तशी चांगली आहेत अक्का साहेब, फक्त स्वाभिमान विसरली आहेत आणि म्हणूनच गुलामीला नकार द्यायला घाबरतायत. पण एकदा का यांना जाणीव झाली आणि आबासाहेबांचा स्वराज्य विचार पटला
तर हीच माणसं स्वराज्यासाठी जीवाची पर्वा करणार नाही. दादासाहेब, तुमचा मनसुबा आमच्या लक्षात येत नाही. अक्कासाहेब, आम्ही हा सगळा दिखावा तयार केला. दिलेर खानाच्या गोटात शिरणं हा एक गनिमी कावाच आहे. यात स्वराज्यद्रोहाचा विचार अजिबात नाही. दिलेर खानाच्या गोटात शिरायचं आणि त्याच्या पदरी असलेल्या मराठा सरदारांना स्वराज्याच्या बाजूने वळवायचं. दिलेर खानाची शक्ती आणि हिंमत खिळखिळी करायची आणि मग मोहरा वळवायचा शहजादा शाह आलमकडे. शहजाद्याच्या मनात आपल्या बापाविरुद्ध बगावत करण्याची इच्छा आहे. त्या इच्छेला खतपाणी घालायचं. एकदा का शहजादा औरंगजेब बादशापासून वेगळा झाला की त्याला दख्खनचा नामधारी बादशाह घोषित करायचं. आपले आजोबा शहाजी महाराज साहेबांनी जे केलं तोच डाव आहे हा. शहजादा व्यसनी आहे, अय्याश आहे. तो आपल्या हाती आला की त्याला पदच्युत करून संपूर्ण दक्षिण स्वराज्याला जोडायची. आलं लक्षात? ही तर फार मोठी गोष्ट आहे. एवढा धाडसी विचार केलात तुम्ही. आणि तो सहज शक्य आहे. फक्त त्यासाठी नियोजनबद्ध पावलं टाकून मराठा सरदारांना हाताशी धरणं गरजेचं आहे. पण एक शंका आहे, आपला स्वाभिमान घाण टाकणारे तयार होतील? अक्कासाहेब, शेळ्या मेंढ्यांचा घास होणारं गवत बापुडवाणच दिसतं. पण एक ठिणगी पडायचा अवकाश असा वणवा पेटतो की त्यात वाघ, सिंह, हत्ती सगळे होरपळून निघतात. आम्ही फक्त एका ठिणगीची वाट बघतो आहोत, संधीची. ती मिळाली की मग बघालच तुम्ही. हुजूर, उस काफिर को पकड़ा है. बहुत खूब, उसे पेश करो. जी हुजूर. माफी हुजूर, माफी, माफी हुजूर, माफी हुजूर, माफी, माफी हुजूर, माफी. गलतियां करते जाओ, माफी मांगते जाओ. अच्छा रिवाज बनाया तुम काफिरों ने. घंटा क्यों बजाया? देवळात गेलतो जी, सवयीने घंटा वाजवली. घंटे की आवाज से हमें हमारे काम में, हमारे आराम में खलल पड़ता है. हम परेशान हो जाते हैं. अरे बेवकूफो, हम बादशाह सलामत औरंगजेब के दूध भाई है. अरे उसका तो ख्याल रखते. हुजूर, पर हमारे धर्म में हम कुछ नहीं सुनना चाहते. अरे देख क्या रहे हो? लगाओ कोड़े ताकि ये घंटा बजाना भूल जाए. रैब हुजूर, रैब. कोड़े लगाते लगाते इसे गांव भर में घुमाओ ताकि सारे काफिरों को पता चले कि घंटा बजाने के बाद उनका हश्र क्या होता है. माफी हुजूर, माफी. रहम करो हुजूर, रहम करो हुजूर, रहम करो हुजूर, रहम करो. आहे ए आहे आण पाहिजे इकडं. ये जलम जलम सासरा म्हातारा हो म्हातारा. सुकिरा. हा, कुठं गेलं आमचं ध्यान? परसदारात असल पापड करत्यात. अगं पण काय र बका, मी ऐकलंय की शिवाजी महाराजांचा लोक आलाय म्हणून. शंभू बाळ. हा, शंभू बाळ आलाय खरं? वय आलाय ना. मला त्या देवाच्या पोराला भेटायचं आहे. हा, तुला लय कौतिक. हा, तुला लय पुळका येतो त्याचा, नाही का? आणि देव कुणाला म्हणते? तो शिवाजी राजा बी आपल्यासारखाच होता. डोंगराच्या आडून लढला म्हणून राज्य झालं त्याचं. नाही तर आम्ही काय कमी होतो? अरे पण बका, बाका 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 काय? हा? एक तर बाकाजी म्हण, नाही तर बाकाजी राव म्हण. बाका काय? बकाची राव म्हणायला काहीतरी करतूच लागतं. हा, आमचं काय करतूच नाही वय. काय आहे करतूत तुमचं? हा? हे हम्म. हे ते तू
तू बी तसाच आणि तुझा बा बी तसाच होता. मोगलांच्या तुकड्यावर जगणारा. हे आहे उगाच अण्णांनी काय बाई बोलू नगच. इतके दिवस झाले म्हातारा जाऊन तरी तुझं आपलं ते. अरे तुझ्या बानं फसवलंच आहे आमच्या लोकांनी. खर तर मी आज शेलार मामांच्या घरचीच होणार होते, पण तुझ्या बानं खोटं नाटं दाखवून करून घेतली मला. तुम्ही दोघं बी तसलाच ठग. काय बी बोलतीस ठग. काय चुकीचं बोलतेय? अरे खरं तेच बोलतेय. चांगल्या माणसासनी सोडून इथं मोगलाईत आणून सोडलंय मला. आणि इथं काय नुसतं तर हमारा तुम्हारा तुमरी नि हमरी. तुला बी लागलंय वाटतं येड शिवाजी राजाचं. अरे म्हणूनच म्हणते मला याड लागले ना तसंच याड तुला बी लागू दे. कोण आरडाने? काय रे तुम्हा? काय झालं काय? मालक घंटा वाजवली म्हणून यांनी माझी देण काढली. मालक वाचवा मला. अरे पण तू कशा पाय घंटा वाजवली? आपल्याच देवा मोर वाजवली ना. अरे आता माहिती आहे मंदिरात घंटा नाही वाजवायची. कशाला वाजवायची उगाच नाही का? खोटं शपथ. अगं आहे अरे अरे मार. अगं आहे काय मारतीये का काय म्हणा? दादासाहेब या. अक्कासाहेब संधी मिळाली. संधी कोणती? उत्तर दिग्विजयाच्या आरंभाची. म्हणजे या बहादूर गडात आई भवानीचा गोंधळ घालायचा. आई भवानीचा गोंधळ गडात? अहो दादासाहेब, जो बहादूर खान मंदिरात घंटा वाजवू देत नाही, तापकाने फोडून काढतो लोकांना, तो भवानीचा संबळ वाजवू देईल? तेच तर हवंय आम्हाला. म्हणजे अहो पण बहादूर खानाचा विरोध? कसं बहादूर खानानं विरोध केला तरी आपल्याच पथ्यावर पडणार, आणि विरोध केला नाही तरी आपलाच फायदा. हा कोणता गनिमी कावा तुमचा? अक्कासाहेब, जर बहादूर खानानं देवीच्या गोंधळाला विरोध केला तर बहादूर खान धर्माच्या देवाच्या कार्याला विरोध करतो म्हणून मराठा सरदार चिडतील, ते आणखी दुखावले जातील. आणि जर त्यानं विरोध केला नाही तर मराठा सरदारांची भीड चेपेल आणि मग ते सहज एकत्र येतील आणि तीच नांदी ठरेल आपल्या कार्याची. उत्तम. अक्कासाहेब, आता तुमची जबाबदारी मोठी. गडावरच्या प्रत्येक मराठा सरदाराच्या घरी जाऊन गोंधळाचं निमंत्रण द्या. घरातल्या बायकांना गोंधळाला येण्याचा आग्रह करा. जी. आम्ही रायगडाचं गोंधळी पथक बोलावून घेतो. रायगडावरचे गोंधळी? कारण ते गोंधळी जो गोंधळ घालतात त्या देवीची महती असतेच, पण आबासाहेबांच्या पराक्रमाचं वर्णनही असतं. जे वर्णन ऐकलं की मुरदाड मनांना सुद्धा स्फुरण चढतं. तुम्ही दिवस ठरवा. आम्ही दिवस ठरवतो, पण तुम्ही गडातल्या बायकांना तयार करायला सुरुवात करा. अक्कासाहेब, घरातली स्त्री जर आपल्या बाजूने आली तर घर आपल्या बाजूला यायला वेळ लागणार नाही. आणि एकदा का मराठा सरदारांची खरं आपल्या बाजूला आली की मग खऱ्या गोंधळाला सुरुवात झालीच म्हणून समजा. राणू अक्कासाहेब येत आहे. अगं बाई, बघितलं का कोण येतंय ते? राणू अक्कासाहेब, महाराजांची लेकबाई. खरं वाटना का ग हंसा? तर केवढं नशीब आमचं. दोडा महाराजांची लेकबाई आमच्या इथं आली आहे. बसा की. अहो, अशा गडबडून जाऊ नका. आता आम्ही नेहमीच भेटणार आहोत, पण आज आम्ही आलो आहोत ते तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी. कशाचं आमंत्रण? गोंधळाचं आमंत्रण. आमच्या दादासाहेबांनी देवीचा गोंधळ घालायचं ठरवलं आहे. देवीचा गोंधळ? बहादूरगडावर? हो. याल ना? हो, येणारच की.
छत्रपतींची लेकबाई बोलावते म्हणजे येणारच. निघतो. हळदी कुंकू घ्या. तुमचं नाव? मी धारोजी जगदाळ्यांचं कुटुंब, हौसाबाई. आणि मी राघोबा मानेंची सीताबाई. नक्की या, आम्ही वाट पाहतो. येत. मावशीबाई, अक्कासाहेब येत आहेत. अगं अक्कासाहेब म्हणजे कोण? राणू अक्का, महाराजांच्या कन्या. या बया, म्हणजे शिवाजी महाराजांची लेक होय. त्यांचं पाय लागणार आमच्या घराला. अरे देवा, धन्य झाले मी आज. आलेच मी. अक्कासाहेब, मातोश्री थांबा. अहो तुमच्या पायावर पाणी घालते. मातोश्री, काय करताय? तुम्ही वयाने मोठ्या. अव वयाने मोठी असले तरी अक्कासाहेब तुमचा मान मोठा आहे. शिवरायांची लेक तुम्ही. अव तुमचे पाय आमच्या घराला लागले, धन्य झाले मी. तुमच्या पायाला हात लावायला मिळाला. मोगलाईत राहिल्याचं पाप तरी धुऊन जाईल हो. या या की बसा. नाही, बसत नाही आता. आम्ही तुम्हाला आमंत्रण द्यायला आलो आहोत. आमच्या दादासाहेबांनी गडावर देवीचा गोंधळ घालायचं ठरवलं आहे. या बया, म्हणजे गडावर गोंधळ होणार आहे देवीचा? का? या गडावर देवीचा गोंधळ होत नाही का? होतो की, पण त्या राक्षसाचा, बहादूर खानाचा. मातोश्री, तुम्ही याल ना? येणार तर हार नारळ निवेद समद घेऊन येणार मी. कितीतरी दिवसांनी संबळ वाजणार गडावर, काकडा पेटणार. लई दिवसांनी सणवार होणार आहे गडावर. या समद्याला इथं बंदी आहे. गोंधळ घालायचा तर तुळजापूरला जा, जागरण करायचं तर जेजुरीला जा. ही अशी समधी तर आहे इथं. त्या बहादूर खानाला आपलं देवकार्य नाही चालत. पण अक्कासाहेब, मी येणार गोंधळाला, गुलाल उडवत येणार मी. ते बघा बका आला. माफी असावी अक्कासाहेब. पण आमच्या घरात आग लावू नकासा. जागरण गोंधळाचं नाव बी काढू नकासा. पांढरे सरदार, देवाधर्माचं कार्य आहे, नाही म्हणू नये. पाठवा मातोश्रींना. मातोश्री, वाट बघू. येतो. येणार आम्ही. काही येणार आम्ही? येणार आम्ही काय? जाशील एका गोंधळाला आणि दुसरा गोंधळ उभा करशील. आता आणि कसला दुसरा गोंधळ? दुसरा गोंधळ तू जाणार नाहीस. हा घाला, कोल दांडा घाला. तुझ्या बानं पण तेच केलं. अरे तिकडे शंभूराजे देवीचा गोंधळ घालतायत नव, मग तू कशाला घाबरतोस? अगं इथं नुसती घंटा वाजवली तरी त्या युटोबाला फोडून काढला, चापकानं फोडला त्याला. बघितलंस नव? अरे इतकी वर्ष तेच बघत आले, शेपूट घालताय ते. अरे शेपूट घाला, पण तिकडं तो शंभूराजा डरकाळी फोडतोय तर त्याच्या माग तरी उभं राहा. अगं आहे लय अवघड आहे. असं म्हणत म्हणत तुझा बा गेला आणि आता तू बी तसाच. कसं सांगायचं तुला? अरे असा कसा नाही पचलास र तू? हा, अरे तुला जन्म देण्यापेक्षा त्या उंदरा मांजरांना दिला असताना तर माझी कूस तरी धन्य झाली असती. काय करायचे?